राज्यामध्ये सध्या उन्हाच्या झळा इतक्या असह्य झाल्यात की पाऊस एकदाचा कधी येतोय या प्रतीक्षेत सर्वसामान्य आहेत। खऱ्या अर्थाने यावेळेला सर्वजण अगदी चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत। पण हा पाऊस थोडा विलंबाने येण्याची शक्यता आहे, कारण मान्सूनचं वेळापत्रक, केरळमध्ये दाखल होण्याचं वेळापत्रक हे थोडंसं गडबडलेलं आहे। मान्सून 26 मेच्या आसपास केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण तो मुहूर्त आता हुकलाय। मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्यास आणखी 4 दिवस लागण्याची शक्यता व्यक्त होते। जर पाऊस केरळमध्ये विलंबाने आला तर तो अर्थातच महाराष्ट्रामध्ये सुद्धा काहीसा उशिराने दाखल होण्याची शक्यता आहे। मान्सूनचं आगमन जरी थोडंसं विलंबाने होणार असलं तरी मान्सूनपूर्व सरी मात्र राज्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये बरसायला सुरुवात झाली आहे। सिंधुदुर्गामध्ये सुद्धा विजेच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पाऊस बरसला। काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलेली। हवामान खात्याकडून आज सिंधुदुर्गासाठी पावसाचा येलो अलर्ट सुद्धा जारी झाला होता। तर धाराशिवच्या उमरग्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या। या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। तर जालन्यामध्ये सुद्धा पावसाने हजेरी लावली। पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवाही निर्माण झालाय। सिंधुदुर्ग, धाराशिव आणि जालना 3 ठिकाणी बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसाची दृश्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।